अमोल उदगीरकर आणि काहीच क्षणात आपल्यासोबत असतील कांचन अधिकारी, ज्या स्वतः सिनेक्षेत्रात जवळपास 3 दशकांपासून आहेत आणि निर्मात्या आणि दिग्दर्शक सुद्धा राहिलेल्या आहेत। मी सोनल सोनवणींपासून सुरुवात करणार आहे, कारण या सगळ्याचा काहीसा संबंध जो मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत जोडला जातोय तो असा, मला सोनल सोनवणी तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे की हे जे असे आरोप नाना पाटेकरांवरती आरोप लावत असताना ती म्हणते की माझ्या घरामध्ये काहीतरी कोणी टकटकच करतायत, नोकर माझ्या जेवणात विष कालवतायत, माझा पाठलाग होतोय वगैरे वगैरे, आणि तिने स्वतःच म्हणलेले की तिला एका प्रकारच्या सायकोलॉजिकल कंडिशनचा आता आजार सुद्धा जडलेला आहे। तुम्ही याकडे कसं पाहता? तर सगळ्यात पहिले तर ऑफकोर्स त्यांचं जे पोलीस इन्व्हेस्टिगेशन होणार आहे ते होऊ देत, पण आपण हे मानून चालूयात की रिअलिस्टिकली अगदी वास्तविक काय स्थिती आहे की जर कोणाबरोबर अशी घटना घडत असेल की माझ्या घरामध्ये लोक येऊन चोरी करतायत किंवा माझ्या जेवणामध्ये विष टाकतायत, तर 5 वर्षांमध्ये कितीतरी सोल्युशन्स, कितीतरी त्याच्यासाठी तुम्ही फाइंड आउट केले असते। फॉर एक्झाम्पल घरामध्ये कॅमेराज लावणे, तर त्याच्याने तुमचा जो रिस्क आहे जे तुम्हाला वाटतंय तेही कमी होऊ शकतं। आता जी व्यक्ती तिला प्रॉब्लेम दिसतोय आणि एकदम ठाम विश्वास आहे की हाच प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावरती सोल्युशनही काढत नाही, त्याच्यावरती काही त्याचा काही मार्गच नाहीये त्याच्या पुढे, आणि तरी सुद्धा हा विश्वास आहे की हे होते माझ्या बरोबर आणि मला ह्याच्याबद्दल काही करता येत नाहीये, तर अनेकदा आपण एवढं तर डिडक्ट करू शकतो की ही व्यक्ती रियालिटीच्या टच मध्ये नाहीये। एक्झॅक्टली, मी त्याबद्दल सोनल मी येतो तुमच्याकडे काही मुद्दे घेऊन, आणखी मला बाकीच्यांकडे पण जायचं आहे। मी अमोल उदगीरकरांकडे जातो। अमोल उदगीरकर सिने चित्रपट क्षेत्राचे अभ्यासक आहेत। अमोल, असे काही ह्या समोर आलेल्या घटना आहेत, पण अशा अनेक घटना तुम्ही पडद्यामागच्या सुद्धा पाहिलेल्या आहेत। न नायक या तुमच्या पुस्तकात तुम्ही अशा प्रकारच्या अनेकांच्या मनाची स्थिती कशी असते जेव्हा तुम्ही क्षेत्राच्या बाहेर जाता, तेव्हा तुम्ही आताच्या या सिनारिओकडे कसं पाहता? मला ही आजची केस बघताना ना मला ब्रिटनी स्पियर्सची केस लगेच क्लिक होते। ब्रिटनी स्पियर्स ना सेम अशाच एपिसोड मधून गेलेली आहे। बरं, ती एक पॉप कल्चर पॉप आयकॉन, एक दिवा होती आणि तिची पण अशीच मानसिक घसरण सुरू झाली आणि सोशल मीडियावरचे तिचे व्हिडिओज बघणं हे एक प्रकारे टॉर्चर बन गेलं चाहत्यांसाठी। त्या अर्थातच ब्रिटनी स्पियर्स प्रकरणाला अनेक पैलू आहेत। ब्रिटनी स्पियर्सला तिच्या घरच्यांनीच फसवलं असं तिचं म्हणणं होतं। या सगळ्या केसेसमध्ये ना, म्हणजे सुशांत सिंग केस असेल, हिची केस असेल किंवा ब्रिटनी स्पियर्सची केस असेल, या केसमध्ये एक साम्य म्हणजे ना ह्यांचे त्यांच्या परिवाराशी अत्यंत संबंध असे दुरावलेले होते। तर हे दुरावलेले संबंध कदाचित त्यांच्या एकटेपणाला कारणीभूत ठरतात, त्यांच्या एकाकीपणाला कारणीभूत ठरतात, त्यांना सपोर्ट सिस्टम राहत नाही शेअरिंग करण्यासाठी काही कोणासोबत, मग त्यांना सोशल मीडियावर हे सगळं व्हेंट करावं लागतं। तर या सगळ्या केसमध्ये समान दुवा तुम्हाला असं दिसतो की यांना परिवार नाहीये की मित्र परिवार नाहीये जवळचा, की ज्याच्याशी त्यांना काही शेअरिंग करता येईल। आणि त्यात तिसरा मुद्दा महत्वाचा मला असा अजून एक मांडावासा वाटतो की ही बॉलिवूड मनोरंजन क्षेत्राची वर्णव्यवस्था जी आहे ना, त्यात खालच्या स्तरात ना अनेक असिस्टंट डायरेक्टर्स आहेत, स्ट्रगलर ऍक्टर्स आहेत, ऍक्ट्रेस आहेत, तंत्रज्ञ आहेत, त्यातले अनेक लोक पण अशा मानसिक अस्थिरतेमधून जात आहेत कारण क्षेत्र इतकं असुरक्षित आहे। उद्या काय होईल तुम्हाला माहित नसतं किंवा पुढच्या महिन्यात काय होईल तुम्हाला माहित नसतं। तर या निमित्ताने या सगळ्या खालच्या स्तरातल्या लोकांचा पण एकदा त्यांच्याबद्दल पण एकदा बोललं जायला पाहिजे, त्यांना पण सहानुभूती दाखवली जायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे। फार इंटरेस्टिंग मुद्दा, आणि मला ब्रिटनी स्पियर बरोबर केलेली तुलना डोक्यात आला नव्हता हा मुद्दा, पण अमोलने योग्य ती आठवण करून दिली इथे। मी जातो कांचन अधिकारींकडे। कांचन, तुम्ही परवीन बाबीच्या काळापासून आता थेट आपण तनुश्री दत्तापर्यंतच्या या दोन्ही घटना पाहतोय, हे बॉलिवूडमध्ये केवळ समोर आल्यामुळे आहेत का अशा अनेक प्रकरणं आहेत, आणि या सगळ्या सीनकडे तुम्ही कसं पाहताय? मी स्टंट म्हणण्याची मी घाई करणार नाही आणि त्याचवेळी काही मानसिक स्थिती असाही दावा करणार नाही, पण मग नेमकं आहे